नमस्कार, मी डॉक्टर जागृती तुषार निकम, डॉक्टर निकम चिल्ड्रन्स अँड हार्ट केअर क्लिनिक येथे नवजात शिशु तसेच बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. दिवाळीचा सण म्हणजे रोषणाई, गोडधोड पदार्थ, सुगंधित वातावरण याच्याने घर गजबजलेले असते. अशा वातावरणात मोठ्यांसोबत लहानांची कशी काळजी घ्यावी हे आपण आज जाणून घेणार आहोत. दिवाळीच्या सणामध्ये फटाक्यांमुळे इजा होण्याचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. ही इजा टाळण्यासाठी लहान मुलांना शक्यतो सुती कपडे द्यावेत. ते अंगाला फिट्ट बसणारे असावेत. सॅटिनचे आणि सिल्कचे कपडे टाळावेत, कारण ते लवकर आग पकडतात. आग पकडणाऱ्या वस्तूंपासून जसे की कर्टन आणि इतर लूज वस्तू यांच्यापासून दिव्या आणि पणत्या लांब ठेवाव्यात. तर शक्यतो फ्लॅट सरफेसवरती ठेवाव्यात. लहान मुलांना फटाके शक्यतो हातात फोडू देऊ नयेत. छोट्या जागेत फटाके फोडू देऊ नयेत. शक्यतो मोठ्या मोकळ्या जागेमध्ये फटाके फोडावेत. लहान मुले फटाके फोडत असताना त्यांच्यावरती देखरेख असावी. आणि चुकून फटाक्यांमुळे भाजणे किंवा जळणे अशी जर काही दुर्घटना घडली तर त्यापासून उपाययोजना काय करायची, तर जवळच एक पाण्याची बकेट असावी. त्याच्यावरती त्वरित भाजलेला भाग बुडवावा किंवा नळाखाली तो हात धरावा. ते स्वच्छ पुसून त्यावरती ॲलोव्हेरा म्हणजेच कोरफड किंवा अँटीसेप्टिक क्रीम लावावी. भाजण्याचं प्रमाण जास्त असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. ह्या काळामध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या धुरामुळे लहान मुले तसेच अस्थमाचे प्रमाण ज्यांच्यामध्ये जास्त आहे अशांना श्वसनाचा त्रास जास्त प्रमाणात वाढतो. त्यामुळे शक्यतो मास्क वापरावा. तसेच इनहेलर सतत घरात असावे आणि श्वसनाचा त्रास जास्त वाढल्यास लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा. या काळामध्ये फटाके तसेच इतर आवाजांमुळे ध्वनी प्रदूषणाचे प्रमाणही वाढते. त्यामुळे शक्यतो लहान मुलांना तसेच नवजात शिशूंना एखाद्या रूममध्ये ठेवावे, जेणेकरून त्यांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही. तसेच त्यांना इयर प्लग्स किंवा कॉटन कानात ठेवावे. फटाके फोडत असताना लहान मुलांना शक्यतो पायात शूज घालावे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची इजा त्यांना होणार नाही. अशा पद्धतीने आपण लहान बालकांची काळजी घेतल्यास दिवाळी हा सण अतिशय आनंदाने साजरा करता येऊ शकतो. दिवाळीचा सण आनंदाने साजरा करत असताना आपली तसेच आपल्या लहानग्यांची काळजी घ्या आणि आनंदी राहा. तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.